बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन होतं, त्याची तीव्रता आज वाढत जाऊन डीप डिप्रेशन बनलेलं आहे आणि याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरती सुद्धा पाहायला मिळू शकतो, असं मॉडेल सुद्धा दाखवू लागलेलं आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. तर या ठिकाणी जे डिप्रेशन होतं, दक्षिण पूर्व भाग आहे श्रीलंकेचा, तर या ठिकाणी आज सकाळी डीप डिप्रेशन विकसित झालेलं आहे आणि ही सिस्टीम हवामान विभागाच्या अंदाजानुसार श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडून अशा प्रकारे जाण्याचा अंदाज आहे. तर वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत, एआय मॉडेल आहे किंवा एसीएमडब्ल्यूएफचं मॉडेल आहे, त्यांच्यानुसार ही सिस्टीम उत्तरेकडील श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून दक्षिण जो किनारपट्टीचा भाग आहे तमिळनाडूचा, या ठिकाणाहून जाण्याचा अंदाज बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे. याचा प्रभाव आपल्या राज्यात पाहायला मिळेल, कारण अशा प्रकारे पूर्वेकडचे वारे हळू राज्यात पुन्हा एकदा प्रबळ होतील आणि बाष्प सुद्धा घेऊन येतील. पण त्यापूर्वी राज्यात थंडीची तीव्रता वाढलेली आहे. ती 1-2 दिवस राहील. 9 तारखेनंतर किंवा 10 तारखेनंतर असं म्हणू शकतो आपण, की हळू राज्याच्या दक्षिण भागामधून, म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा असेल, त्या भागातून थंडी पुन्हा एकदा हळू गायब झालेली पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच पावसाचे ढग सुद्धा राज्यात येण्याची शक्यता आहे. साधारणतः 11, 12 आणि 13 या तारखांना राज्यात पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. प्रामुख्याने हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. मराठवाड्याच्या दक्षिण भागांकडे सुद्धा हा पाऊस पाहायला मिळू शकतो. तर एआय मॉडेलनुसार हा पाऊस उत्तर मध्य महाराष्ट्राकडे सुद्धा साधारणतः 13 तारखेला पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता दिसते. पण हा लांबचा अंदाज आहे, त्यामुळे त्यात थोडेफार बदल अपेक्षित आहेत. सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही, मात्र हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता इकडे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या राज्याच्या दक्षिण भागांकडे दिसत आहे. यामध्ये जर काही बदल झाला तर आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपडेट देऊच. सोबतच उद्या आपला जो एक मान्सूनबाबतचा अजून एक अंदाज दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे, तो सुद्धा नक्की पहा. सध्याकरता इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.